एनेबलिंग द फॅसिलिटेटर्स हा वर्कशॉप सुरू होतोय 2 फेब्रुवारी पासून, म्हणजे उद्या रविवारपासून सुरू होतोय. हा एकंदर 20 आठवड्याचा वर्कशॉप आहे. एकूण 40 सेशन्स असतात. उद्याचं सेशन हे पहिलं सेशन आहे. पहिल्या सेशनमध्ये नक्की काय होईल, हे फक्त इंट्रोडक्टरी तर सेशन नाही ना, असे काही जणांचे फोन आले. म्हणून उद्याचं सेशन म्हणजे पहिलं सेशन म्हणजे नक्की काय, याच्यावर एक 3-4 मिनिटाचा पटकन व्हिडिओ करून ज्यांना कुणाला इन्व्हाइट केलेलं आहे त्यांनाच मी हा पाठवतो आहे. मुळात एनेबलिंग द फॅसिलिटेटर हा जो माझा वर्कशॉप आहे, जो 2007 पासून मी घेतोय, तो वर्कशॉप पब्लिकली कधीच कुठेच पोस्ट केला जात नाही. म्हणजे उद्यापासून सुरू होणाऱ्या वर्कशॉपसाठी केवळ 75 जणांना इन्व्हिटेशन गेलेली आहेत. इतर वेळेला कसं आपण एखादा वर्कशॉप सगळीकडे पब्लिश करतो. व्हॉट्सअपवर पब्लिसिटी करतो, फेसबुकवर करतो, लिंक्डइनवर करतो. पण या वर्कशॉपची मात्र निवडक कॅन्डिडेट्सनाच पब्लिसिटी होते. त्यातलेच तुम्ही एक आहात. एकूण 5 जणांनी या वर्कशॉपसाठी रजिस्टर सुद्धा केलेलं आहे, म्हणजे फी भरून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता 5 पार्टिसिपंट सुद्धा कन्फर्म आहेत. तुमच्यापैकी कोणी नंतर कन्फर्म झालं ते तिथून थोडे जास्ती होतील. एक लक्षात ठेवायचं की या वर्कशॉपसाठी जास्तीत जास्त 12 पार्टिसिपंटच एनरोल केले जातात. 2 वर्ष मध्ये अशी आली होती की ज्याला मला 15 पार्टिसिपंट घ्यावे लागले होते. पण उद्याच्या सेशनमध्ये नक्की होणार आहे काय, तर अगदी रेग्युलर सेशन सारखं हे सेशन होईल. 90 मिनिटाचं असतं, प्लस 10 मिनिट्स बफर असतो. खऱ्या सेशनला तुम्ही जॉईन होणार आहात. कुठेही इंट्रोडक्टरीचा फील तुम्हाला येणार नाही. यू विल बी पार्ट अँड पार्सल ऑफ दिस एंटायर लर्निंग जर्नी फॉर टुमॉरो. त्यानंतर तुम्ही जर का वाटलं की अरे हां, हे उपयोगी आहे, आणि मी एक नक्की सांगतो की तुम्हाला ज्या अर्थी बोलवलं गेलंय त्या अर्थी मला असं वाटतं की हे तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या ग्रोथमध्ये हे नक्की उपयोगी आहे. उद्या तुम्ही हे पाहिल्यानंतर तुमचं तुम्हालाच कळेल. आणि जर का तुम्हाला वाटलं तर त्यावेळेला या. डेट्स कुठल्या, फीस किती, हे सगळं उद्या समजेल. आपला मोटोच असा आहे की करून पहा. आता तुम्हाला त्याची सवय झाली. अनेक वर्कशॉपमध्ये आपण ते पाहिलेले आहे. नुसत्या गप्पा मारून होत नाहीत, तर करून पहा. फेल फास्ट अँड लर्न फास्ट. म्हणून प्रत्येक सेशनमध्ये, या 40 सेशन्समध्ये, प्रत्येक सेशन्समध्ये किमान एक किंवा जास्तीत जास्त 2 ही डेमॉन्स्ट्रेशन प्रेझेंटेशन असतात. तर 2 डेमॉन्स्ट्रेशन सेशन्स म्हणजे 9 ते 10 मिनिटाचे सेशन्स असतात. सगळा ऑडियन्स असतो त्यांच्यासाठी म्हणून सेशन घेतली जातात. ती सेशन झाल्या झाल्या लगेच आवडलं काय आणि खटकलं काय, आधी खटकलं सांगायचं, मग आवडलं सांगायचं. त्याला आम्ही अरोज आणि स्माइलीज असं मी म्हणतो. तर त्या अरोज आणि स्माइलीज ऐकल्यानंतर ही गिफ्ट म्हणून त्या फॅसिलिटेटरला जाते. अरोज हॅज टू बी एलिमिनेटेड, स्माइलीज हॅज टू बी कंटिन्यूड. या बेसिसवर आपण हळूहळू प्रगती करत जातो. मग हे अरोज मिळतात कशामुळे, तर अनेक गोष्टी असतात. अडल्ट लर्निंग प्रिन्सिपल्स विसरला म्हणून अरो मिळतं. सायकोलॉजिकल टाईप विसरला, प्रॅक्टिस नीट झाली नाही. प्रॅक्टिस कशाची, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह नीट ठरलं नाही. ओपनिंग कसं करायचं सेशनचं, क्लोजिंग कसं करायचं सेशनचं, एकानंतर एक टॉपिक उलगडत कसा न्यायचा, एक्झाम्पल दिल्यानंतर प्रश्न कसा विचारायचा, व्हिडिओ वापरायचा काय नाही वापरायचा, व्हिडिओ वापरल्यानंतर काय प्रश्न विचारू, जोक सांगणारे, स्टोरी सांगणारे, प्रश्न विचारणारे, कंटेंटरी डायग्राम, एक ना अनेक. डिझाईन, डेव्हलपमेंट आणि डिलिव्हरी, या 3 गोष्टींमुळे फॅसिलिटेशन नेहमी रंगतदार होतं. प्रत्येक सेशनमध्ये हेच होतं. सुरुवातीला 2 डेमो असतात. त्या डेमोचे अॅरोज आणि स्माइलीज दिले जातात आणि त्या अनुषंगाने एक एक टॉपिक घेतला जातो. जनरली आतापर्यंत सुरुवातीला नेहमी लर्निंग ऑब्जेक्टिव्ह किंवा अडल्ट लर्निंग प्रिन्सिपल किंवा सीन्स प्रिपरेशन, म्हणजे फॅसिलिटेशन एक नाटक बसवण्यासारखं आहे. नाटकामध्ये कसे सीन्स असतात, सीन्समध्ये पात्रांचा परिचय होतो, कंटेंटचा परिचय होतो, तशा पद्धतीने हे फॅसिलिटेशन घेऊन द्यायचं असतं. पुन्हा सांगतो की हे फक्त बाय इन्व्हाइट आहे. तुम्हाला इन्व्हाइट आला असेल तर तुम्ही त्या मोजक्या 75 पैकी आहात. अवश्य या संधीचा लाभ घ्या. धन्यवाद.